नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोग तज्ञ। आज आपण बोलणार आहोत जे प्रश्न आम्हाला सगळे पॅरेंट विचारतात। सर, आमच्या बाळाला नेहमी सर्दी का होती, नेहमी त्याला व्हायरल का होतो, नेहमी दर 1 महिन्याला 2 महिन्याला त्याला सर्दी खोकला होतो आणि तुमच्याकडे दाखवावं लागतं, त्याला सर निमोनिया तर होणार नाही, सर त्याला ॲडमिट तर करावं लागणार नाही, सर आमच्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती का कमी आहे, हा असा नेहमी आजारी का पडतो, आम्ही ते सगळं व्यवस्थित त्याची काळजी घेतो। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे। आता हा आजार नेमकी कसा होतो हे बघूया। ह्या आजाराचे लक्षणं काय? हा आजार म्हणजे काय असतं, एक सौम्य प्रकारचा व्हायरल इन्फेक्शन हे असतं। हे विशेषतः 6 महिन्यापासून ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात दिसून येतं। आता अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स किंवा इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स असं म्हणतं की वर्षातून साधारण 6 ते 8 वेळा असं व्हायरलचा संसर्ग मुलांना होऊ शकतो। हेच प्रमाण जर तुमचं बाळ डे केअर सेंटरमध्ये असेल किंवा प्री स्कूलला जात असेल तर हे प्रमाण 8 ते 12 वेळेस वर्षातून होऊ शकतं। आणि हे जर असं असेल तरीही ते नॉर्मल आहे, पण त्याला काही इफ्स अँड बट्स आहेत। साधारण 6 ते 8 वेळा मुलांमध्ये जे प्री स्कूलच्या पहिले असतात ते आणि शाळेत जाणाऱ्या डे केअरच्या मुलांमध्ये हे प्रमाण थोडंफार जास्त असू शकतं। हे नॉर्मल आहे असं ह्या वेगवेगळ्या संघटना सांगतात। काय लक्षणं असतात या व्हायरलचे किंवा या होणाऱ्या नेहमी सर्दीचे? ही सर्दीपासून चालू होतं म्हणजे नाक गळणं किंवा नाक बंद असणं, खोकला, शिंका येणे, घसा खवखव करणे आणि माइल्ड किंवा अतितीव्र प्रकारचा ताप पण मुलाला येऊ शकतो। हे प्राथमिक लक्षण ह्या व्हायरल फीवरचे किंवा या नेहमी होणाऱ्या सर्दी खोकल्याचे असतात। आता हे सर्दी खोकला हे व्हायरल हे कोणते व्हायरसेस असतात? तर इन्फ्लुएन्झा ए व्हायरस, इन्फ्लुएन्झा बी व्हायरस, ॲडेनो व्हायरस, रायनो व्हायरस आणि काही प्रमाणात काही दुसरे जे कोरोना व्हायरसचे जे काही प्रकार आहेत त्यांनी हे संसर्ग मुलांना होऊ शकतात। म्हणजे प्रायमरीली व्हायरल किंवा व्हायरस हा ह्या नेहमी होणाऱ्या सर्दी खोकल्याला कारणीभूत असतो। फार क्वचित आणि खूप कमी प्रमाणात बॅक्टेरिया किंवा इतर ऑर्गॅनिझम त्याला कारणीभूत असतात। आणि हे असे वेगवेगळे 200 प्रकारचे वेगवेगळे व्हायरसेस आहेत, त्यांनी हा संसर्ग आपल्या बाळांना वारंवार होऊ शकतो। म्हणजे एकाच व्हायरसनी परत होऊ शकतो किंवा दुसऱ्या व्हायरसनी नवीन व्हायरसनी होऊ शकतो किंवा त्याच व्हायरसचा नवीन प्रकार जर आला तर परत पुढच्या वर्षी किंवा नेक्स्ट सीझनला तुमच्या बाळाला होऊ शकतं। आता हे कधी सर्व प्रमाणात जास्त दिसून येतं? जेव्हा वातावरण बदलतं। उन्हाळ्यातून आपण पावसाळ्यात जातो, त्याच्यामुळे जास्त आर्द्रता त्याची ड्राय एअर होती कमी होती, दमट वातावरण असतं आणि ड्रायनेस जास्त वाढतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ऑर्गॅनिझमचा संसर्ग वाढतो। तसंच आपण इंडोर ॲक्टिव्हिटीज खूप वाढवतो। पावसामध्ये आपण बाहेर जात नाहीत, हिवाळ्यात आपण घरात राहतो, तर इंडोर ॲक्टिव्हिटी खूप वाढतात आणि त्याच्यामुळे ह्या आजाराचा संसर्ग पण फार प्रमाणात होतो। त्याच्यामुळे ह्या सीजनल चेंजेसमध्ये ह्या सर्दी खोकल्यांचं किंवा व्हायरलचं प्रमाण वाढून जातं। तर आता मला सांगा, हे सगळं होतं आहे सर आम्हाला माहिती आहे, पण हे नॉर्मल कसं किंवा याला घाबरायचं कारण का नाही? तुम्ही म्हणताय 6 ते 7, 8 वेळा 9 वेळा वर्षातून आमच्या बाळाला सर्दी खोकला होऊ शकतो, जे 6 वर्षाखालील बाळ आहे त्याला। तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती हे डेव्हलप होत असते, एक मॅच्युअर होत असते। जसं तुम्हाला मला अडल्ट्सला वर्षातून 2 किंवा मॅक्सिमम 3 वेळा व्हायरल किंवा सर्दी पडसा खोकला होतो, पण तेच प्रमाण दुपटीने तिपटीने लहान मुलांमध्ये जास्त असण्याचं कारण आहे की हे 200 प्रकारचे वेगवेगळे व्हायरस आहेत, याची आपल्या इम्युन सिस्टीमची ट्रेनिंग चालू असते। ह्या सगळ्या व्हायरसेसला एक्सपोज होऊन नेहमी इन्फेक्शन झाल्याने तुमच्या बाळाला रोगप्रतिकारशक्ती डेव्हलप होती आणि जसा तो मोठं व्हायला लागतो, म्हणजे 9-10 वर्षात झाला तर 3 ते 4 वेळाच त्याला इन्फेक्शन होणार, अजून 17-18-19 वर्षात झाला तर 2 ते 3 वेळाच त्याला असं हे व्हायरल पडतं किंवा सर्दी खोकला होणार। तर हे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला हे नवीन येणारे व्हायरसला माहिती नसतं त्यांना, इम्युन सिस्टीमला। तर इम्युन सिस्टीम यांच्याविरुद्ध फाईट करते आणि फाईट करताना ह्या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव शरीरात होतो। त्या होणाऱ्या ऑर्गॅनिझमची एंट्रीनंतर लक्षणं शरीरात जे येतात ते आणि आपली बॉडी फाईट करत असताना येणारे काही लक्षणं, ह्या सगळ्यांचा प्रकार मिळून हे तुम्हाला काही सर्दी खोकला ताप उलटीशी अशी लक्षणं दिसतात आणि तुम्हाला तो संसर्ग होतो। आणि 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला तुमची इम्युनिटी सिस्टीम जिंकते, ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करून जिंकते आणि तुम्हाला प्रायमरी इन्फेक्शन म्हणजे प्रायमिंग इफेक्ट ह्या इम्युनिटीवर होऊन जातो। नेक्स्ट टाईम जर हाच कधी व्हायरस ह्याच प्रकाराचा
व्हायरस तुमच्या शरीरात एंटर झाला तर तुमची बॉडी हे अँटीबॉडी घेऊन तयार असते आणि लगेच त्या येणाऱ्या व्हायरसवर अटॅक करते आणि तुम्हाला लक्षणं पण येणार नाही, आजार होऊन गेला तरी कळणार नाही. तुमच्या इम्युन सिस्टीमने तुम्हाला वाचवलेलं असतं. कारण की पहिल्या झालेल्या लहानपणाच्या इन्फेक्शनमध्ये किंवा प्रिव्हियस इन्फेक्शनमुळं तुम्हाला एक इम्युनिटी डेव्हलप झालेली असती आणि त्या इम्युनिटीमुळे अँटीबॉडी तुमच्या शरीरात असतात आणि तुम्ही व्यवस्थित त्या नवीन येणाऱ्या परत सेम इन्फेक्शनला तुमचं बॉडी तुमची प्रोटेक्शन करते. तर ही एक सिस्टीम मुलांमध्ये तयार होत असते. त्याच्यामुळं हे एक ट्रेनिंग केल्यासारखं आहे तुमच्या बाळाच्या इम्युन सिस्टीमचं. हे पहिल्या 5 ते 6 वर्षात होतं आणि नंतर लगेच तुमचा बाळ बरा होतो. मग सर म्हणजे झालेल्या सर्दी खोकला तापेला आम्ही घाबरायचं नाही किंवा डॉक्टरांना येऊन दाखवायचं नाही असं नाही आहे. पण हे एक 90% ऑफ द टाईम हे असं व्हायरल सर्दी खोकला तापेचं पडसाचं इन्फेक्शन साधारण घरातल्या पॅरासिटामॉल खोकल्या सर्दीच्या औषधांनी बरं होऊन जातं. मुलाला व्यवस्थित हायड्रेशन आणि आराम दिला तर बरं होतं आणि तुमचा बाळ परत 5-6 दिवसांनी नॉर्मल होतो, शाळेत जायला लागतो. पण कधी सर रेड फ्लॅग साईन्स आम्हाला सांगा, कधी आम्हाला घाबरायचं आहे? जर तुमच्या बाळाला ह्या व्हायरल इन्फेक्शनपासून ताप हा 4 ते 5 दिवसाच्या वर राहत आहे, जास्त तीव्र स्वरूपाचा आहे, त्याला डिहायड्रेशन झालं, होठं कोरडे पडले, लघवी कमी करायला लागला, फारच कमी प्रमाणात अन्न प्राशन करत आहे, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, त्याला दम लागतो आहे, त्याचं अन्न खाणं पाणी पिणं कमी झाले, फार कमी झाले, लघवी त्याची कमी प्रमाणात तो करत आहे, सुस्त पडत आहे, छोटं बाळ आईच्या छातीवर दूध पित नाही आहे, त्याला दम लागतो आहे, असे जर तीव्र स्वरूपाचे लक्षणं असेल तर तो साधा व्हायरल नसून त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणजे निमोनिया अशा प्रकारामध्ये किंवा डिहायड्रेशन किंवा डोक्यामध्ये मेंदूमध्ये ताप जाऊन व्हायरलचं मेनिंजायटिस होऊ शकतं. तर हे तीव्र स्वरूपाचे लक्षणं पण तुम्ही लक्ष ठेवून पाहिजे आणि अशी लक्षणं दिसता क्षणी डॉक्टरांचा अर्जंटली संपर्क साधून त्यावरचा ह्या रेड फ्लॅग साईनचा उपचार त्या आजाराचा केला पाहिजे. त्यामुळे नुसतं साधं व्हायरल असलं तर इग्नोर करू नका, पण धोक्याच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा. असे लक्षणं दिसताच लगेच डॉक्टरला जाऊन दाखवा. तर आता सर याचं प्रिव्हेंशन कसं करायचं? प्रिव्हेंशन फार सोपं आहे. जर असे व्हायरल फिवर सर्दी खोकला ताप आपलं झालं तर सिम्टमॅटिक म्हणजे सर्दी खोकला तापेचं औषधं तुम्ही चालू करा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. बाळाला चांगलं हायड्रेशन मेंटेन करा, भरपूर पाणी पाजा. साधारणतः ह्या व्हायरलमध्ये सर्दी तापेमध्ये 2 ते 3 दिवस मुलांचा अन्न कमी खाण्याचं प्रमाण नॉर्मल असतं, त्याला घाबरून जाण्याची गरज नाही. पण आईचं दूध पाजणं जर ब्रेस्ट फीडिंग चालू असेल तर ती कंटिन्यू करणं, वरचा हलका सकस आहार देणं, ORSचं पाणी, नारळ पाणी, ग्लुकॉन डी किंवा चांगलं हायड्रेशन मेंटेन करणं गरजेचं आहे. आराम त्याला देणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित त्याची लघवी होती आहे का, पाणी भरपूर पितो आहे का, झोप होती आहे का, ताप कंट्रोलमध्ये आहे का, हे सगळं बघायला पाहिजे. किंवा मी जे धोक्याचे लक्षणं सांगितले ते दिसले तर लगेच डॉक्टरांचा संपर्क साधा. अजून तुम्हाला प्रिव्हेंशन करायचं असेल ह्या व्हायरलपासून तर काही लसी, निमोनियाची लस किंवा इन्फ्लुएन्झाची लस, ती दरवर्षी नवीन लस येते, ती इन्फ्लुएन्झाची लस पण तुम्ही हाय रिस्कवाल्या मुलांना तरी स्पेसिफिकली देऊन तुमच्या बाळाचं प्रोटेक्शन करू शकता. तर मग मला सांगा, जर कोणी असं आपल्या घरात घाबरत असेल, नेहमी ह्या बाळाचं नाक गळत असतं, नेहमी याला सर्दी होती असं म्हणत असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टराची पण चर्चा करा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा जो आपल्या बाळाला नेहमी होणाऱ्या सर्दीमुळं त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी नाही, त्याची इम्युनिटी तर कमी नाही, अशा विविध कारणांमुळे घाबरत असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या बालरोगतज्ञांना अधिक माहितीसाठी संपर्क साधा. थँक्यू.